नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाचे अतिशय महत्व आहे. आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदयी तिथीपासून ते कार्तिक महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीपर्यंत दिवाळी सण साजरा केला जातो. काही जण धनत्रयोदशीचा दिवाळीमध्ये समावेश करत नाही. दुसरीकडे वसुबारस आणि भाऊबीज हे सणही दिवाळी सणाला जोडून येतात. म्हणून हे दिवसही बहुतांश मंडळी दिवाळीमधून साजरे करतात. श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्या नगरीमध्ये पुन्हा आले होते. त्यावेळेस प्रजेने दीपोत्सव करत आनंद साजरा केला होता. तेव्हापासून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. यंदा कोणते सण कोणत्या दिवशी आहेत, शुभ मुहूर्त काय असणार ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. चला तर मग. आश्विन वद्य द्वादशी तिथीला वसुबारस साजरी केली जाते. यंदा 17 ऑक्टोबर रोजी वसुबारस आहे, म्हणजे आज वसुबारस आहे. पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 9:46 पासून ते संध्याकाळी 5:46 वाजेपर्यंत आहे. आश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान धन्वंतरी यांची जयंती. यंदा 18 ऑक्टोबर 2025 रोजी शनिवारी धनत्रयोदशी आहे. या दिवशी भगवान कुबेरसह धन्वंतरी देवतेचीही विशेष स्वरूपात पूजा केली जाते, ज्याद्वारे सुख, सौभाग्य आणि आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. धनत्रयोदशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रयोदशी पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 9:03 पासून ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत आहे. दुपारी 1:50 पासून संध्याकाळी 4:45 वाजेपर्यंत आहे. संध्याकाळी 6:12 पासून ते संध्याकाळी 7:45 वाजेपर्यंत आहे. नरक चतुर्दशी केव्हा आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त केव्हा आहे ते आपण जाणून घेऊया. आश्विन महिन्यातील वद्य चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी आहे असं म्हणतात. काही लोक या दिवसात छोटी दिवाळी असे सुद्धा म्हणतात. यंदा 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे. पौराणिक कथेपासून नरकासूर राक्षसाचा वध करण्यात आला होता. त्या निमित्ताने दिवाळी सणाच्या या दिवशीला पहाटे सूर्योदयापासून उठून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. काही लोक यास पहिली आंघोळ असे सुद्धा म्हणतात. काही लोक अभ्यंग स्नानानंतर नरकासूर वधाचे प्रतीक म्हणून कारीट फळ डाव्या पायाच्या अंगठ्याला ठेचून फोडतात. त्याचा रस जिभेला लावून आणि फळाची बी कपाळावर लावतात. लक्ष्मीपूजन नेमकं केव्हा आहे? आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भगवान विष्णू यांनी देवी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केल्यानंतर सर्व देव क्षीरसागरात जाऊन पोचले अशी पौराणिक कथा आहे. संध्याकाळी शुभ मुहूर्तानुसार लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी श्री गणेश, कुबेर देवता, धनाची देवता लक्ष्मी मातेचीही विशेष पूजा केली जाते. यंदा काही तज्ञ मंडळीच्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर तर काहींनी 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे तुम्ही ते पंचांग फॉलो करता त्यानुसार किंवा तुमच्या गुरुजींनी माहितीनुसार लक्ष्मीपूजन करावं. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा नेमका केव्हा आहे? कार्तिक महिन्यातील शुद्ध प्रतिपदा तिथीला बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा साजरा केला जातो. दिवाळी पाडवा 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. या मुहूर्तावर अनेक शुभ कार्य केली जातात. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा यंदा 22 ऑक्टोबर रोजी आहे. शुभ मुहूर्त सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत आहे. दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 10:56 ते 12:23 वाजेपर्यंत आहे. तिसरा शुभ मुहूर्त संध्याकाळी 4:24 पासून ते 6:09 पर्यंत आहे. भाऊबीज 2025 नेमकी केव्हा आहे? कार्तिक शुद्ध द्वितीया तिथीला भाऊबीज सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाचे औक्षण करून त्यांच्या प्रगती, सुख समृद्धी
साठी प्रार्थना करते। यंदा भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी आहे। अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 वाजेपासून ते दुपारी 12:46 वाजेपर्यंत आहे। विजय मुहूर्त दुपारी 2:18 वाजेपासून ते दुपारी 3:05 वाजेपर्यंत आहे। निशिता मुहूर्त रात्री 11:50 वाजेपर्यंत ते उत्तर रात्री 12:48 आहे। तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ। तर या व्हिडिओमध्ये दिवाळीचे सर्व सण कोणत्या कोणत्या तारखेला आहेत आणि त्यांचे शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहेत। तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।